नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 14वा. आणि या अध्यायामध्ये व्याघ्रासूर, वृषभासूर, मायासूर, अजगरासूर यांचा संहार केलेला आहे आणि सुमदेचा गर्व पुन्हा एकदा हरण केलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री गजानन दयाघना भक्तवत्सला मनमोहना निर्विकल्पा निरंजना सिंदूरवर्णा गणेशा. दोनदा अद्भुत असे थोर म्हणून नाम लंबोदर. अनंत ब्रह्मांडे सुरासुर उदरी तुवा साठविले. अन्याचे नसे ऐसे उदर न समावे त्यात हे चराचर. यास्तो वदती लंबोदर देवाधीश तू सर्वांचा. विघ्नांतक तू विघ्नहर तव नाम हे विघ्नहर. अन्यानीन होती विघ्ने दूर देव विघ्नहर तू एक. वाचे वदता गजानन विघ्ने निरसती संपूर्ण. करता योग यागादी तीर्थाटन तव स्मरणे विघ्ने दूर होती. भक्तवत्सल तू सहाय्यकारी स्मरता रक्षिशी नाना परी. हे गुह्य जाणून अंतरी धुंडी रतला तव नामी. धुंडी वरदा विनायका लाभलक्षाची या जनका. तो तू हृदयी वसोनिका स्वगुण लीला वदविसी. मागील अध्यायी कथा सुरस सुमदेस दाविता निज स्वरूपास. मुक्त करता सुमदेस माधव चित्ती आनंदला. जो अनंत ब्रह्मांडाचा करता नमिती हरिहर विधाता. तयाचा माधव धरिधाता कौतुके खेळवी अंगणी. माधव हसता ते सोडोनी त्वरे पळे चिंतामणी. माधव मनी आनंदोनी धरावयासी धावत. जवळी भासे तया प्रती परिण कदा लागे तयाच्या हाती. धापे दाटला तेव्हा श्रीपती तया मागे हिंडता. माधव धावता श्रमला फार हे जाणून या विघ्नहर. म्हणे यासी दाविला चमत्कार परीन जाणे मज लागे. तेव्हा काय करी गजानन अनंत स्वरूपे केली धारण. माधवे हे नैनी लक्षून ब्रह्म पावला ते धवा. यात माझा श्री चिंतामणी घ्यावा केवी ओळखोनी. उभा राहिला एके स्थानी काही न सुचे ते वेळा. जो तो समीप येऊनी म्हणे घेई आता मज लागुनी. माधव चिंतावला मनी यातला कोणता सूत मी घेऊ. माया जयाची अति अद्भुत मोह पावला माधव तेथ. हे जाणून गणनाथ करी निरसन माये ते. सर्व स्वरूपे आच्छादोनी उभा राहिला चिंतामणी. हे माधवे नेत्री लक्षोनी मोदचित्ती पावला. बालकासी त्वरे उचलोडी हृदयी धरुणी सप्रेमाने. चुंबन घेतसे आवडीने निजाश्रमी येताच. बालक संगे एकदंत अरण्या माझी नित्य खेळत. हे लक्षोनी आसुरदूत धावती वेगे सांगावया. मायापुरीस येवनी हेर धूम्रवर्णासी सांगती समाचार. वनी खेळतसे सुमदा कुमर बालक संगे घेऊनी. आता झाला बहुथोर तेजस्वी दिसे जैसा भास्कर. वदता सभे येऊनी हेर असुर मनी घाबरला. बैसला असता आनंद भरित व्यग्र तेव्हा झाले चित्त. मृत्यू तया समीप भासत न सुचे वाक्य वदावया. आई महिनी हे लक्षोन वदती सभेत द्वय गर्जोन. वडलासी तेव्हा नमोन आज्ञा मागती जावया. आम्ही आता त्वरे जावोनी शत्रुसी वधू निश्चयानी. धूम्रवर्णे हे ऐकोनी पुत्रा लागी बोलत. आताची तुम्ही न जाता हरा माझ्या मनीची चिंता. दशवदने हे ऐकता राया लागी प्रार्थित. अनेक उपाय आता करून वधुराया सुमदानंदन. गर्वे ऐसे वधोनी जाण व्याघ्रासुरासी पाचारिले. समीपतयासी बैसवून वदता झाला धूम्रवर्ण. स्थावर क्षेत्री शीघ्र जाऊन घात करी शत्रूचा. पराक्रमी अतिविख्यात त्रयवर्गाचा कर्यांत. सन्मुख न भिडता रणात
करी घात अवचिता. संगे नेही वृषभासूर, तोही पराक्रमी असे थोर. तरी दोघेही जाऊन सत्वर, कार्य साधा युक्तीने. वचन ऐकून दोघे वदती, त्यागमनीची भीती. धरा घालू ही पालती, स्वबळे करुणी काळी. साई आलिया हरिहर, करू सर्वाचा संहार. माया प्रगट करोनी थोर, वधू कुमर सुमदेवा. वधू कुमर सुमदेचा, उभयताची करणी ऐकता वाणी. धूम्रवर्ण आल्हादला मनी, मानदेवोनी त्या सभास्थानी. आज्ञापित जावया, रायासी तेव्हा करुणी नमन. आनंदे जाती दोघे जण, मनोवेग करून स्थावर क्षेत्री पातले. वधावया सुमदा कुमर, वनी प्रवेशले द्वयासूर. होनी आक्रोधातूर, गुप्तपणे त्वरे जाती. चिंतामणी तये वेळी, आनंदे खेळत बालक मेळी. हे आसुरे लक्षिता नेत्रकमळी, विस्मय चित्ती पावले. गुप्तपणे तेव्हा दुरोणी, खेळ विलोकिता द्वयाने नयनी. आसुरी माया तये क्षणी, प्रगट करते झाले. वृषभ होऊनी वृषभासूर, बाळक मेळी येता सत्वर. तयासी लक्षिता सर्वेश्वर, मोदचित्ती पावला. मानसी कल्पोनी माझा घात, द्वयासूर हे पातले येत. तर यांचा करीन मी आता अंत, लीला अद्भुत करोनी. स्वबळासी नेनोनी, अधम पातले या स्थानी. माघारी न जाती येथोनी, वदीन आता उभयतासी. असुरे बालक मेळा लक्षिता, क्रोधाऊनी अभवचित्ता. फुतकार टाकोनी थोर तत्वता, शिंगे हलवूनी धावती. बालके लक्षोनी या समोर, त्वरे धावे वृषभासूर. तेव्हा काय करी विघ्नहर, काष्टहानीत झोकोनी. आसुरतेने क्रोधावला, पदे उकरी मृत्यू केला. धुरोळा तेने नभी दाटला, अंधार पडला ते काळी. शिंगे हलवून घेता धाव, तेव्हा काय करी देवादिदेव. सन्मुख येताची दानव, नवल करी ते समयी. गणेश उडोनी त्वरित गती, पुच्छतयाचे धरुणी हाती. वेग ताडला हरिवरती, मुखे आदळेला हरीच्या. ऐसे लक्षिता पंचानन, उडाला वेगे लागता क्षण. बालक सन्मुख लक्षून, पक्षावया येत ते काळी. गणेश लक्षुनी वेगे उडाला, वृषभासी स्वहस्ते पदी धरला. व्याघ्रास लक्षून ते वेळा, ते आवेशे झोकेला. वृषभ आदळता मुखावरी, तेने उभयास आली भौरी. व्याकुळ होऊन ते अवसरी, मूर्छित पडले भुवरी. सावध होईपर्यंत, तयासीन वधी एकदंत. सावध होई द्वैतरित, स्वस्वरूपासी प्रगटले. 4 योजने लंबायमान, विक्राळ दाडा भयानक वदन. ते विक्राळ हाक देऊन, उभे राहिले ते दवा. असुर लक्षिता बालकानी, भयभीत झाले तये क्षणी. ऐसे लक्षिता मोक्षदानी, करती शांतवंत याचे. तव द्वय होऊनी क्रोधायमान, धावती बालका ते लक्षून. हस्ती घेऊन स्वर्ग ओढन, समीप चालले ते काळी. तेव्हा काय करी गजानन, परशु टाकीला लागता क्षण. असुरांची खंडे करून, धरणीवरी टाकली. विजयी लक्षोनी लंबोदर, सुमन वृष्टी करती सूर. ऐसे देखोनी योगेश्वर, माधवा लागी सांगती. द्वयासूर महाबलिवंत, तयाचा तव सुताने केला अंत. मुनिमुखीची ऐकता मात, येत बाहेर धावोनी. असुर प्रते लक्षिता नयनी, आश्चर्य करत तये क्षणी. याते केवी मारले यांनी, हे तो नवल वाटते. तेव्हा मुनी वदती माधवासी, याते बालक कैसा तू मानिसी. असुर सर्व वदावयासी, तव सूर हा झालासे. माधव लक्षिता चिंतामणी, घेतसे आनंदे उचलोनी. सप्रेमे हृदयी धरोनी, आश्रमी आणला ते काळी. सुमदेने लक्षिता स्वसूत, उचलोनी त्वरे अंकी घेत. टीटतयाची काढीत, दृष्ट होईल म्हणवोनी. जो अनंत ब्रह्मांडाचा धनी, त्यासी पद मृत्तिका त्वरे घेऊनी. टीट काढतसे जननी, बाळी मृत्तिका लावणी. माया ज्याची ही अनिवार, कमला असता इसन लागे पार. हे चिनवल वाटते थोर, लीला पूर्वदयाची. आता मागच्या अध्यायामध्ये धूम्राक्षाचा वध केलेला आहे आणि पुढे कथा पुढे सुरू होत आहे. तर आता ह्याच्या बाळलीला चालू आहेत.
आणखीन तो माधव त्याचा पिता, म्हणजे खरा तो विष्णू आहे पण त्याचा पिता झालेला आहे या अवतारामध्ये. त्याशी खेळतो, हा पुढे धावतो, तो त्याला पकडायला धावतो, पार अगदी धाप लागते त्याला. हा विचार करतो चिंतामणी, याला माझी काही अजून ओळख पटलेलीच नाही आहे, आपण ह्याला जरासा चमत्कार दाखवू. मग ते कृष्णासारखंच आहे, जसं एकेका गोपीच्या हातात एक एक कृष्ण होता तसं ह्याने अनंत रूपे धरली. आणि मग ह्याला प्रश्न पडला माधवाला, तर ह्यातला माझा मुलगा कोणता? प्रत्येक रूप जवळ येऊन म्हणतं मला उचलून घे, मला उचलून घे. मग तो शांतच उभा राहिला, एकदम त्याला मोहिनी पडल्यासारखं झालं. मग शेवटी सगळी रूपं स्वतःमध्ये मिळवून एक आहे तो चिंतामणी वडिलांच्या जवळ आला. मग त्याने जवळ घेतला, प्रेमाने चुंबन घेतलं. असं ते आता त्याचं बाललीला चालू आहेत. मग लहान मुलांसमवेत वनामध्ये खेळायला जात होता. आनंदाने तिथं काही खेळ खेळतात. मग तोपर्यंत दूध गेले सांगत की आता तो मोठा झाला आहे आणि त्या मुलांबरोबर वगैरे जंगलामध्ये येऊन खेळतो. मग आता हा घाबरला धूम्रवर्ण. आता तोच राहिला ना, दोन भाऊ तर गेले. मग आपले मुलांना म्हणतो तुम्ही नको एवढ्यात जाऊ, बघा स्वतःची मुलं नाही बाकीचे राक्षस पाठवायचे. मुलं दोन्ही आई मही म्हणली काय काळजी करू नको, आम्ही आहो ना, आम्ही याला शत्रूचा नाश करू. त्यामुळे तुम्ही नका जाऊ, थांबा जरा. मग रावणानं सांगितलं थांबा, आपण इतर माणसं पाठवूया, अनेक उपाय अजून करूया. मग एकावेळी 2 राक्षस पाठवले. एकाचं नाव व्याघ्रासूर आहे आणि त्याला बोलवलं आणि त्याच्यासोबत त्याला सांगितलं त्रयवर्ग म्हणजे 3, सुमदा, माधव आणि चिंतामणी या सर्वांचा तू आता अंत कर. सोबत वृषभासुराला दिला. रणात जाऊ नका म्हणे, तर असं काहीतरी चातुर्य वापरा आणि अचानक हल्ला करून नष्ट करून टाका. त्यामुळे प्रत्येकजण वल्गना करतो, कळी काळाला भिडेन, हरिहर आले तर त्यांना पण ऐकणार नाही, अख्खी धरणी पालथी घालू वगैरे वगैरे. मग जी पोरं खेळत होती तिथं हे दोघं आले. मग त्या वृषभासुरानं मोठ्या बैलाचं रूप घेतलं. तर नावावरूनच कळतं व्याघ्रासूर म्हणजे वाघ, वृषभासूर म्हणजे बैल. असं मोठं रूप घेतलं आणि पोरांच्या रोखाने शिंग हलवत हलवत तो आला ह्यांच्यावरती धावून. आता गणपतीला कळलं ते की हे दोघं जण आलेत आमच्यावरती. मग त्याने काय केलं, त्या गेला उडी मारली, उडाला आकाशामध्ये आणि त्या शेपटाला धरलं त्या वृषभासुराच्या. आणि काय केलं तर तो वाघ आला होता रे सोबत, त्याच्या तोंडावरती आपटवलं. आता झालं, एकमेकाच्या डोक्यावर आपटले, दोघांना पार चक्करच आली ती त्यानं. आणि मग काय झालं, सावध होईपर्यंत त्यांना थांबवलं. आणि मग सावध झाल्यावरती ते दोघे आपल्या स्वरूपात आली. आणि मग याने परशुने दोघांचा देखील अंत केला. दोघं धावतामध्ये स्वर्ग ओढण म्हणजे स्वर्गात जायचे, मग स्वर्गाची ढाल घेतली आणि ह्याच्यात पुढे येतात ते, धावतात ते अंगावरती. मग याने परशुनी त्याचं खंड खंड करून टाकले धरणीवरती. मग विजयी झाला तो, देवानी सुमनदृष्टी केली. मग ते सगळे धावत धावत माधवाला सांगायला आले. मग कौंडिन्य मुनी पण येतात अशावेळी. सांगितलं की मारलं, आणि कसं मारलं म्हणे एवढ्याशा बाळाने. याला दरवेळी आईबापाला आश्चर्यच वाटतं ना शेवटी, किंवा आईवडिलांना आपल्या मुलाचं कौतुकच असतं. मग मुनी म्हणले अरे राक्षसाचा वध करायला तर त्याने तुझ्या पोटी जन्म घेतलेला आहे. मग त्याला उचलून घेतलं. म्हणजे ज्याच्या पोटामध्ये अनेक ब्रह्मांड आहे, तर त्याची आईनं नजर काढली, तीट लावली, म्हणजे आपल्या पायाची माती कपाळी लावली आणि त्याची एक प्रकारची नजर काढली किंवा त्याला तीट लावली. आणि मग इकडे दूध गेले मायापुरीत आणि त्या धूम्रवर्णाला सांगायला लागले की दोन्ही असुराचा आता हे झालेलं आहे. बरं ही कोण आहे? चिंतामणीची आई म्हणजे लक्ष्मी आहे स्वतः. पण ती मायामोह असा आहे ना आईची ममता, की तिला कळत नाही ती स्वतः लक्ष्मी असून की हा गणपती म्हणजे कोण आहे. हा चिंतामणी आपल्या पायाची माती त्याच्या कपाळी लावते. इकडे आता धूम्रवर्ण परत धास्तावला की ह्या दोघांना पण मारलं, आता पुढं काय. इकडे मायापुरी जावोनी दूत, धूम्रवर्णासी करती विदित, केला द्वयासुराचा निपात, स्वबळे करुणी बालके. दूतवचन ऐकता कानी, असुर क्रोधावला तय क्षणी, वदे सभेत गर्जोनी, हस्त चोळोनी महिते. मी स्वये शिव जाऊनी तेत, त्रयाचा आता करतो अंत, सिद्ध करा सेना समस्त, स्थावर क्षेत्री जावया. आजवरी उपाय केले आचाट, परी यशना आले माते स्पष्ट, वीर मारविले मी उद्धट, वृथा जाण धाडोनी. धूम्रवर्णाची ऐकता वाणी, प्रधान बोधतीत क्षणी, आम्ही सर्व समीपासोनी, राया तुवा न जावे. उपाय करता राया फार, ते व्यर्थ झाले सर्व साचार, तरी सांगतो आता सुविचार, त्याचे वर्म एकासे. अटकेत ठेवले उभयासी,
नेमपाशी बांधिले त्यासी, यास्तव आपुल्या उपायासी यश न आले आजवरी. स्वसंरक्षण योगे रात्रंदिन, निद्रा न येतया लागून, एकमेकाचे करती रक्षण, याने मोहन चाले सर्वथा. राया तूच विचारे आता मनी, सदनास लावून या अग्नी, कोणी पवडेल काय शयनी, तया सदनी सांगपा. करावे शरीराचे रक्षण, हे प्राणीमात्रासे असे ज्ञान, विषबळे घेऊन जाण, प्राशन्न करी सर्वथा. पदार्थ मात्र वेशानी, आसुरी येती वद कल्पोनी, हे श्रुत तयासी असोनी, ते स्वस्त न बैसती कदापि. तरी कपटे आश्वासनी उभयासी, मुक्त करावे जाऊन त्यासी, या योगे पावतील हर्षासी, विसरतील दुःख सर्वही. ऐसे गेलिया काही दिवस, विसर पडता स्वदुःखास, त्याने युक्तीने वाधावे त्रिवर्गास, अवचितार जनित जाओनी. आश्वासोनी ऐशावरी, स्वकार्य साधावे निर्धारी, तरी आता जाओन या सत्वरी, मुक्त करावे उभयासी. वदता ऐसे दशकंदर, धूम्रवर्ण आनंदला फार, विपुल प्रधानासी सत्वर, वदता झाला ते समयी. जाऊन स्थावर क्षेत्रासी, सुमदेस सांगे मम वचनासी, चिंता न करता स्वमानसी, सुखे नांदा आनंदे. की जाऊनी स्वनगरी, आनंदोनी आता राज्य करी, भीती कदांधरी अंतरी, मुक्त केले तुम्हासी. किंवा सुख वाटेल त्या स्थानी, राहावे तेथे आनंदोनी, ऐसे प्रधानाते सांगोनी, आज्ञापित जावया. वस्त्रे अलंकार उभयासी, तैसेची देतसे तानियासी, गौरवी जाऊनी तयासी, मम वचन हे सांगोनी. तेव्हा विपुले करोनी नमुन, स्थावरी पातलान लागता क्षण, माधव सुमदेसी भेटून, वदे नमोनी ते काळी. तेव्हा विपुल वदे आगाराया, आता उभयतावरी करुणी दया, वैरभाव सर्व टाकोनिया, मुक्त केले तुम्हासी. जाऊनी तुम्ही स्वसदनी, राज्य करा आनंदानी, किंवा तुम्हास रुचेल त्या स्थानी, सुखे करुणी नांदावे. दुःख हे दिदले नाना परी, ते आता न वागवी निजांतरी, म्या व्यर्थ द्वेष केला निर्धारी, दुःखदायक तुम्हासी. जे जे लागेल ज्या समयासी, ते ते अर्पीन निश्चयसी, चिंता न करी काही मानसी, राखीन पाठी धावोनी. दुःख देता कोणी तुम्हासी, शिक्षा करीन मी तयासी, ऐकता ऐसे सुशब्दासी, सुबदा मनी हर्षली. तेव्हा अश्रुधार अस्त्रवती नयनी, मागील दुःख आठवणी मनी, ताता हा माझा असोनी, कर्म केले हे अघोर. कपाळी तेव्हा ताडोनिया, पणी शोके विवळ झाली मनी, जेवी पवने कर्दळी कापे वनी, तेवी थरथरा कापे शरीर. करावया आमचा घात, ताते उपाय केले बहुत, आसुर धाडले बलिवंत, पदार्थ मात्र वेशानी. मंचकी असता निद्रिस्त, वदावया आणले या वनात, दयाळू तो भगवंत, रक्षिले आम्हासी नाना परी. सुमदा शोके होता विवळ, तेव्हा शांतवीत येसी विपुल, मायेन धरे दुःखे आसुर पाळ, व्याकुळ मनी होतसे. तुझ्या योगे करून तळमळ करी धूम्रवर्ण, गोड न लागे तयासी अन्न, दिदले दुःख म्हणोनी. माता पिता तिये सिपाही, मज वाचुनी कोणी नाही, यास्तव मजला लवलाई, तुझी भेटीस पाठविले. नेमाने मजो असेल जाण, तो न चुके भोगल्या विण, हे राये मनी जाणून, मुक्त केले तुम्हासी. वस्त्रेभूषणे अलंकार, धनरत्न राशी देऊना पार, गौरव केला तयांचा थोर, आनंदोनी ते काळी. साष्टांगे नमोनी उभयासी, आज्ञा मागत असे जावयासी, संगे घेऊन रक्षकासी, निघता झाला ते समयी. तेव्हा प्रधानासी वदे वचन, सुमदा मनी आनंदून, वडलासी सांगे माझे नमन, तव कन्या मी असे. आम्ही याच स्थळी राहून, सुखे करू भगवत भजन, नलगे आम्हासी राजसदन, परी मागते एक नमोनी. तुझी माझा माता पिता, तुझ वाचून निरक्षिता, तरी सांभाळी आता उभयता, संकट समयी धावनी. न फिटे तुझा उपकार, रक्षी आम्हासी निरंतर, सुशब्द ऐकता साचार, विपुल मनी आनंदला. घेऊन तेथील रक्षकासी, गुप्तहेर ठेवले त्या स्थळासी, निघता झाला वेगेसी, मायापुरी आनंदे. चित्ती हर्षला तेव्हा फार, म्हणे कार्य साधले हे बहुथोर, मायापुरी अतिसत्वर, येता झाला ते काळी. हे दोन राक्षस गणपतीने मारल्यानंतर तो धूम्रवर्ण आता एकदमच चिडला होता, क्रोधावला, पेटला एकदम,
आता म्हणला मी स्वतःच जातो सेना घेऊन, कारण काय होईल ते होईल. मी एक तर त्यांचा संहार करीन, पण मी स्वतः युद्धाला जातो. मग फुकट म्हणे बाकीचे एक एक वीर पाठवले आणि बिचाऱ्यांचा बळी गेला. मग परत त्याला रावण समजवतो की राया तू नको स्वतः जाऊ, बाकीचे वीर आहेत आपल्याकडं, आपण त्यांना आता गोड बोलूया. त्यांना बघा जसं म्हणे त्यांना पण आता माहिती की आपल्याला कोण ना कोण सारखं काय ना काय रुपयानं मारायला येणार आहे. त्यामुळे ते सदैव जागरूक असतात आणि मग एकमेकाचं रक्षण करतात. आता घराला आगनी लागल्यावर कुणी समाधानाने पलंगावर झोपल का, कोणाला आनंद वाटेल का? तर म्हणे तसं करू नको, तर तू असं कोणाला तरी पाठव गोड बोलणाऱ्याला, जसं याला पाठवलं होतं ना अक्रूराला श्रीकृष्णाला आणायला तसं. आणि त्याला वस्त्र अलंकार दे, निरोप सांग की आम्ही तुम्हाला मुक्त केलं, आता मागचं सगळं काय असेल ते सोडून द्या, वैरभाव कुठं राहायचं तिथं राहा, नाही तर त्याची नगरी आहे ना माधवाची, त्या नगरीमध्ये जा, तिथं राज्य कर, कुठं पाहिजे तिथं राहा आणि आनंदात राहा म्हणे. मग आता विपुल प्रधानाने येऊन तिला सांगितलं. मग ती बिचारी फसली मनाला, तर कापायला लागली, रडली की माझा बाप असून माझ्या बापाने माझ्यावर किती राक्षस घातले, पलंगासहित आम्हाला इथं मारून टाकायला आणलं होतं, आणि मग आता माझ्या चुलत्यानं म्हणे माझ्यासाठी प्रेमाने आता भेटी पाठवल्या आहेत. मग ती विवळ व्हायला लागली. तर त्याला सांगायला लागला तो विपुल प्रधान की त्यांना खूप वाईट वाटतंय केलेल्या कृत्याचं, ते तळमळ तळमळ करतात रात्रंदिवस तुझ्या वाचून, अन्न गोड लागत नाही तुला दुःख दिलं म्हणून. तर मग ते काय जे म्हणे नशिबात आहे ते भोगल्याशिवाय चुकत नाही, पण आता कुठं आनंदाने राहायची तिथं राहा बाई तू. मग ती सांगितली की मी कन्या आहे असं सांगा आणि आमचा प्रतिपाळ करा. म्हणे मला माता पिता नाहीत, आता तूच माझा माता पिता. तर हो म्हणे सांगितलं. फक्त म्हणली आम्हाला काय कुठं जायचं नाही, कुठलं राज्य नको, आम्ही ह्याच आश्रमामध्ये आनंदाने राहणार आहोत. मग आता या राक्षसांना फार आनंद झाला. हे जाऊन सांगितलं तिकडे की आता तिला आपण थोडक्यात काय म्हणतात ते गाढव्यामध्ये उतरवलं आहे, आता तिला ते पटवून दिलं आहे आपण की तिला आपण मुक्त केलं. धूम्रवर्णासी येऊन कधी ते झाले सकळ वर्तमान, सुशब्द तयाचे ऐकून स्वमानसी आनंदला. भेटोनी आता आश्रमी असुर, सुमदे सहर्ष झाला फार, मुनी आश्रमी येऊन सत्वर, कर्तन मन सद्भावे. समस्त सांगता वृत्तांत, उभयासी मुनी तेव्हा वदत, रक्षील तुम्हा भगवंत संकट समय सर्वदा. आसुराचे खरे न माना वचन, गेला दरी बहु गौरवून, करल पुढे तो प्राणहनन, विस्मरण पाडून तुम्हासी. आता मुक्त केले तुम्हासी, धाडील वदावया दानवासी, विश्वास न धरावा मानसी, विश्वास वचनी विश्वास ठेवावा. वदता ऐसे कौडण्य मुनी, माधव वदे हस्त जोडणी, महाराज तुम्ही त्रिकाल ज्ञानी, भूत भविष्य जाणता. माता पिता आमचा सर्व, तुची असशी देवादिदेव, महिमा तुझा अपूर्व, संकटी रक्षसी दयाळा. सुमदा माधव तये क्षणी, कटी घेऊन चिंतामणी, जाती वेगे निजाश्रमी, प्रार्थोन या मुनीसी. जेवी कले कलेने वाढे रोहिणी रमण, तेवी थोर झाला गजानन, सहचर संगे घेऊन वनी खेळता आनंदे. 6 वर्ष पूर्ण भरता, पुढे कैसी वर्तली कथा, श्रुती ऐकावी आता, गणेश लीला गम्य. मग कौंडिन्य मुनी यांचे पाठीराखे आहेत ना, त्याने सांगितलं की त्यांच्या वचनावर काही विश्वास ठेवू नका. ते आत्ता तुम्हाला गोड गोड बोललेत, पण तुम्हाला विसरी पाडून ते तुमचा प्राण घेण्यासाठी राक्षस पाठवतील. माझ्या वचनावर विश्वास ठेवा. मग तेव्हा माधवाने हात जोडले, म्हणले तूच आमचा माता पिता गुरु, तूच आहे बाबा, तूच आम्हाला सगळ्या ठिकाणी रक्षण केलंयस आमचं, तर आमचा विश्वास तुमच्यावरच आहे. म्हणजे थोडक्यात काय, अलर्ट राहा, सावध राहा, की आता बेसावध राहू नका की ह्याने आम्हाला सोडून दिलंय म्हणून. तर तुम्हीच म्हणे भूत भविष्य जाणता, संकटी रक्षता. मग आता पुढे जसा चंद्र वाढतो कले कलेने, तसा गजानन वाढत होता चिंतामणी, आणि तो आता 6 वर्षाचा झाला. आता पुढं काय कथा झाली ती ऐकूया. गुप्तहेर, तिथं गुप्तहेर ठेवले होते ह्यांनी, आपले सैन्य घेऊन गेले पण गुप्तहेर होते. गुप्तहेर येऊनी सत्वर, रायासी सांगती समाचार, थोर झाला सुमदा कुबर, खेळे वनी आनंदे. नसे काही मनात सुमदा माधव आनंदानी, निर्भय वसता स्थावर भुवनी, आता भीती नसे त्यांच्या मनी, आनंदमय सर्वदा. चिंता नसे काही मनात, वनी खेळे सुमदा सुत, सदा सर्वदा आनंद भरित, क्रीडा करी बालका सवे. तरी कार्य साधने असेल राया, ही वेळ घेई साधोनिया, दूतवचन ऐकोनिया, असुर बनी तोषला.
मायासुर आणि अजगरासुर त्या ते पाचारोनी असत वर वदे उभयतासे प्रेम उत्तर समीपता मोदे बाहोनी बाळके मेळी सुमदासुत सहचर संगे वनी खेळत तर तुम्ही जाऊन अकस्मात करा अंत शत्रूचा गुप्त रूपे त्वरे जाऊनी कार्य साधा समय लक्षोनी बालके मायेत भ्रमवुनी कार्य साधा ये काळी ऐसे उभयतासी गुह्य कथोनी वेगे पाठवित स्थावर भुवनी तेव्हा दोघे मनी आनंदोनी रायासी नमोनी चालले क्षेत्रासमीप येता तयासी आनंद दाटला निज मानसी दृष्टी लाविता लक्षिता सुमदासुतासी विस्मय चित्ती पावले सच्चित घंतो अगोचर देवादी देव लंबोदर कळला तयासी समाचार असुरद्वय पातले नेत्री लक्षोनिया दानव आनंद लासे देवादिदेव म्हणे लीला आता करुणी अपूर्व वदीन असुर ये काळी तेव्हा माया सुरेश बरोनी माया वटवृक्ष झाला तया ठाया बालके सर्व मोहनिया आणली वृक्षा तळवटी वृक्ष पोकळीत अजगरासूर झाला भुजंग महान क्रूर लक्षोनी नेत्री सुमदा कुमर भक्षावयासी लक्षित हाका मारून ते वेळी बाळे क्रीडती वृक्षास्थळी खेळ खेळती मिळून सकळी एकमेकासी भावनी वृक्ष बुडी असर लक्षोनी नवल करी चिंतामणी वृक्ष पारंबी त्वरे घेऊनी वृक्षावरी वेदत वृक्ष फांदी हाती धरुनी उड्या मारी वरच्यावरी खेळतान लागे कवनाचे करी चपळत वे उड्या मारिता जेवी विद्युल्लता नभिलवत तेवी वृक्षावरी खेळे कदंत उड्या मारता नवे व्यक्त अवलोकिता स्वनेत्री तेव्हा स्वमनी बिचारी लंबोदर असुराचा करावा संहार लीला आता करून थोर पाहावे असुर मायेसी ऐसे स्वमनी विचारुनी बालकासी वरित एक क्षणी तुम्ही दूर वात्वर येथुनी उडी मारतो उफराटी दूर होता सर्व सवंगडी उडी मारतसे मग तातडी तेव्हा मोदे कोरणी वृक्ष बुडी जाणावया प्रौढी असुराची उपराटी उडी घेता अद्भुत वृक्ष पोकळीस मारता लाथ दणाणले असे तेने भोवत पदगाते करोनी बुडासी धक्का लागता सबळ तेने खवळला भोवत व्याळ लक्षोन्या सुमदा बाळ क्रोधात उर झाला सुसाट फुंकिता मुखानी ज्वाळा थोर धावती गगनी तयाच्या योगे करुणी बाळे आहळली ते दवा दुरजी वृक्षापासून होती ती भय पळली त्वरित गती भय पळाली त्वरित गती कित्येक पळता मूर्छित पडती भयभीत होऊनी अजगरासुरे पसरोणी बदन समीप लक्षोनी गजानन आननी गळलान लागता क्षण देखता मुले घाबरली बाळे तेव्हा त्वरे जाऊनी सुमदेस वदती दीनवदनी अजगरे गळला चिंतामणी जान्हवीतही खेळता भुजंग मायावी अतिथोर होनिया क्रोधातुर धाव निगळला लंबोदर अति आवेशे करोनी श्रवणी ऐकता बाळकवाणी सुमदा व्याकुळ झाली मनी हृदय तेव्हा ताडता पाणी मूर्छित पडली धरणीला रुदनध्वनी ऐकता कानी माधव त्वरे ये धावणी तेव्हा सुमदा वदे आक्रंदोनी ताना गळलाच घराणी कर्णी माधवे शब्द ऐकता आक्रंदोनी मय ताडला माता तेव्हा धावून येती मुनिकांता शोकध्वनी ऐकोनी दीर्घस्वरे ते द्वया आक्रंदती मस्तकासी हस्त ताडती अश्रुधारा नयनी स्तवती गुणतानी याचे आठवणी उभयताच्या शोकासी नाही पार झाला एकचे हाहाकार ते जाणून योगेश्वर प्रगट झाला ते समयी समीप देखता योगीराना सुमदा माधव नमिती चरणा वदती स्वामी बालकताना गळेला वनी आजगराने तेव्हा मुनी आश्वासती उभयतासी पावाल शीघ्र बालकासी चिंता न करावी मानसी येईल वधोनी आसुराते जो अनंत ब्रह्मांडाचा करता आदिमायेचा जो नियंता वंदिती हरिहर विधाता अविनाश ऐसा देव जो नामजयाचे मुखी घेता निवारे तत्काळ भवभय चिंता तयासी कोणासे गिळता या अनंत ब्रह्मांडा माजारी अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो केवी समजावेल अजगर केवी सामावेल अजगर उदरी हे माहीत असता तुझला हरी परी माया तयाची अपूर्व उभयतासी ऐसे संभोकुनी समस्तास येती वनी
तेव्हा काय करे चिंतामणी, आजगर उधरी ते दवा. भुजंगे गिळता बालकासी, हर्ष पावला निज मानसी. साधले म्या मत कार्यासी, असुरी माया प्रगटोनी. प्रतिज्ञा झाली माझी खरी, स्वबळे म्या बक्षिला अरी. तेव्हा आता करी काय करी विघ्नारी, असुर उदरी ते काळी. वदावया असुर मत्त, लीला करत एकदंत. माया जयाची अत्यद्भुत, न जाणती ते सुरासुर. असुर उदरी वाढला थोर, उभाची चिरला वेगे असुर. वृक्षरूपी जो का असुर क्रूर, धरून तयासी आपटला. मृदघट फुटे जेवी महिला, तेवी असुर चूर्ण झाला. ते रुधिर श्रम होत महिला, विजयी झाला चिंतामणी. तेव्हा बालक समस्त उठवणे, खेळे खेळते आनंदे चिंतामणी. हे लक्षिता माधव मुनी, मोद पावले अंतरी. खेळता लक्षोनी बालकासी, हर्ष दाटला सुमदेसी. स्नेहे धावणे अतिवेगेसी, ताना कटी घेतसे. असुर प्रेते देखोन नयने, भ्याला तेव्हा मुनी स्वमनी. माधव तेव्हा सप्रेमाने, मुनीपदी लागला. वदे राया हात वसुत, ब्रह्म सनातन एकदंत. महिमा ज्याचा ते अद्भुत, भक्त रक्षणी अवतरला. मग आता पुन्हा 2 राक्षस पाठवले आहेत, मायासूर आणि अजगरासूर. आता हे दोघं वेळ बघून आले, कारण आधी दूध सांगत गेले की आता तो मोठा झालाय, त्यांच्या मनामध्ये कोणाची भीती नाहीये, आनंदाने राहतात, तो दररोज वनामध्ये खेळतो. तर आता हीच वेळ आहे की जाऊन त्याला वध करावा. मग हे मायासूर आणि अजगरासूर दोघं पाठवले. मग ते नेहमीप्रमाणे वल्गना करत शत्रूला मारतो, याव करतो त्याव करतो म्हणत तिथं आले. मग पोरं खेळत होती. तर मायासूर काय झाला, एक मोठा वटवृक्ष झाला आणि मोहिनी टाकली की सगळे बालक खेळता खेळता त्या वटवृक्षाच्या खाली आले. आणि दुसरा जो होता अजगरासूर, तो अजगरच, तर तो त्या मोठ्या अशा ढोलीमध्ये आतमध्ये लपून बसला होता. मग सगळी मुलं तिथं मोह करून तिथं आणली. मग आता गणेशाने काय केलं, तर त्या झाडाची एक फांदी धरली आणि सारखा वर खाली जशी वीज फिरावी तसं सगळ्या फांद्यामधनं उड्या मारत होता सारखा. मग ते हालत होते, ते झाडाला त्रास होत होता त्याचा. तशीच गंमत करत होता तो. असुराचा संहार आता करायचा कसा. मग त्या बाकीच्यांना काय म्हणला, मी जरा उलटी उडी मारणारे डोक्याच्या बाजूनी, तुम्ही सगळे बाजूला व्हा. मग सगळी बाळं लांब गेली. मग याने उलटी मुडी मारली आणि उडी मारता मारता त्या ढोलीला पण मोठी लात मारली आणि झाडाला ती ढोली म्हणजे आतल्या राक्षसाला कडकडकड आवाज आला जोराचा. आणि आतनं तो जो अजगर होता तो खवळलेला सुसाटत बाहेर आला आणि आपल्या मुखाने ज्वाळा बाहेर फुंकू लागला. हे कलिया किंवा आगासूर आहे, थोडक्यात कलियापेक्षा आगासूराला असा चिरून उभा त्याच्यामधनं हरी बाहेर आलेला आहे. तर कित्येक बाळं तिथं आहाळली त्या अग्नीमुळं. कित्येक बाळं पळता पळता मूर्छित झाली. त्या अजगराने काय केलं, तर चिंतामणीला पुराच्या पुरा गिळून टाकला. आता ज्या बालकांनी हे बघितलं ते रडत बोंबा मारत सगळे गेले आईकडं आश्रमामध्ये की तुझ्या बाळाला चिंतामणीला अजगराने अख्खा गिळलेला आहे. मग ती छातीवर हात आपटत रडायला लागले. बघा हे दोघं विष्णू लक्ष्मीचे अंश आहेत, पण तरी पण माया कशी असते आईबाप झाल्यावर की त्यांना हे काही समजतच नाही. मग तो माधव बाहेर आला. तर तो माधव खरं एवढा शूर आणि लढवई आहे, तरी पण तो पण आपल्या कपाळ पिटत जोरात जोरात रडायला लागला. मग ते आवाज ऐकून ते कवडीने मुनी आले. बाबा काय झालं, तर आमच्या बाळाला अजगराने गिळलेलं आहे. ते म्हणे अरे तो राक्षसाला मारून येईल, ते 2 राक्षस आहेत, तुम्हाला किती वेळा सांगायचं, तुम्ही विष्णू लक्ष्मीचे अंश आहात, पण तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत, काही काळजी करू नका. मग सगळे म्हणून त्या जंगलामध्ये जिथं त्याला गिळलेलं आहे तिथे बघायला चालले. इकडे काय झालं, ह्याला पोटात गिळला. आता अजगर खुश झाला. अजगरासूर की म्हणला मी दिलेला शब्द पाळला, मी आता ह्याचा नाशच केला, आता हा काय करणार माझं. मग झालं, तो असा इतका प्रचंड वाढला की त्याला फाडूनच पोट त्याचं बाहेर आला आणि ते झाडही उचलून आपटलं, उपसलं झाडने आपटून दिलं. मग ते जसे काय मातीचे घडे फुटावेत तसे दोघं असुर फुटले आणि रक्ताचे तिथं पाठ वाहू लागले, धारा वाहू लागल्या. मग हे आले, त्यांचे प्रेत बघून तो मुनीसुद्धा, ज्याला सगळं माहिती आहे तरी पण तो मनामध्ये मुनी घाबरला. मग हे लोक पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आले, बाळाला जवळ घेतलं, त्याची तीट लावली, त्याची नजर काढली, वडिलांनी जवळ घेतलं, चुंबन घेतलं. सगळा आनंदी आनंद आता तिथं झाला आहे की भक्त रक्षणासाठी हा माझ्या पदरी अवतरला. हे मुनी म्हणतात ते खरं आहे. वधोनी ऐसे उभयतासी, आणले तयाने आश्रमासी. आनंद झाला सकळासी, स्वसुतासी लक्षिता. कौंडिण्यवदे माधवासी, तेथे विषबाधान होय कवनासी.
करता गणेश तीर्थी सेवनासी आरोग्यता होईल. त्रिवेणीत करता स्नान विष उतरेल न लागता क्षण. याहुनी गणेश तीर्थाचे महिमान मुक्तता होय तात्काळ. शुद्ध करुणी अंतःकरणी सद्भावे नमावा चिंतामणी. हे वर्म जो जाणील मनी तो संकटी मुक्तता पावेल. वदोनी आयसे सर्वासी मुनी गेला निज आश्रमासी. सुमदा घेऊन बालकासी खेळवी तसे आनंदे. मायापुरी धूम्रवर्ण सभेसे बैसला आनंदगण. घेऊन सप्तप्रधान धूमकेतू समवेत. आता धूमकेतू नावाचा पण अजून एक त्याचा प्रधान आहे. म्हणजे पहिला धुमासूर, मग धूम्राक्ष, धूम्रवर्ण आणि हा धूमकेतू. ऐशा समयी सभास्थानी हेर सांगती त्वरे येऊनी. द्वयासुर बालकानी अतिकौतुके वधियेले. विपरीत ऐकता दूतवचनासी असुर चकला निज मानसी. मूर्छित पडता धरणीसी बंधू प्रधान सावरती. उठोनी बैसविता सिंहासनी सचिव वत्ती त्या प्रार्थोनी. राया चिंता न करी मनी दूतवचनासी ऐकोनिया. धूमकेतू वदे रायासी भीतीन धरावी निज मानसी. वधू जाऊनी शत्रुसी स्मरणांगणी भिडोनी. वदावया सुमदा सुत उपाय केले तू अनंत. ते विपरीत झाले समस्त वाढविले वैर द्विगुण. थोर झाला आता सुमदा कुमार करील सर्वांचा संवार. तरी त्यासी असे एक विचार शत्रू हनन करावया. स्नेह आता वाढवावा फार थोर झाला लंबोदर. व्रतबंध करावा निर्धार स्वये तेथे जाओनी. द्वेषभाव सर्व टाकोनी सुमदेस भेटावे जाओनी. वश करावे बोधोनी कपटे करुणी ये काळी. याने दुःख सारे विसरतील अंतर होईल निर्मळ. या योगे पोटात मळ सर्वदा मग्न राहे त्यांच्या. मौजी बंधन करतानी शत्रू पाहावा आजमावोनी. समय तेथे लक्षोनी घात करावा त्रयाचा. संगे घेऊन चतुरंग भार वन वेचावे अपरंपार. उत्सव जाऊनी करावा थोर सुरमुनी सर्व आणोनी. बोलवावे देवद्रुपती प्रार्थने आणावे योगिया प्रती. द्विजमुनी सह अतिथी बहुमाने सर्वासी आणावे. उत्सव करुणी नाना रीती मोहित करावे सर्वाप्रती. समय लक्षोनी चित्ती माया प्रगट करावी. तेव्हा स्वमनी विचार करुणी साध्यासाध्य हे लक्षोनी. मनी कार्य घ्यावे साधोनी हनन करुणी त्रयाचे. हे न फावल्यास निर्धारी कार्य करून यावे घरी. न बिडावे तेथे तयासी समरी त्याने कार्य पुढे साधेल. ऐसे करता राया जाण सुमदेचे होईल शुद्ध मन. मग ती तुझ्या भेटी लागून येईल नंदन घेऊनी. हे द्वय अर्थ धरून चित्ती कार्य साधावे निश्चिती. याविण जाण नृपती उपाय अन्य नसेना. धूमकेतूचे ऐकता वचन आनंद लासे धूम्रवर्ण. आनंदे बंधू सरदय धरून आलिंगिले ते काळी. तेव्हा धूम्रवर्ण वदे त्यासी तूच साधी या कार्यासी. लक्षणी या समयासी करी घात शत्रूचा. दळभारणे अपरिमित असुर महान बळवंत. सुमदेसी भेदन त्वरित कार्य साधी युक्तीने. व्रतबंधाच्या मिशे करून शत्रुस पाही विलोकून. त्यात सुसंधी लक्षून करी धात त्रयाचा. ज्या योगे होय कल्याण ते शीघ्र साधी जाऊन. वदता ऐसे धूम्रवर्ण धूमकेतू आनंदला. तेव्हा सभेत वधे गरजोनी शत्रू वधीन समय लक्षोनी. राया चिंता न करी मनी करी हानी न त्रयाची. ऐसे वधून ते अवसरी ठोकल्या संग्राम संकेत भेरी. सामुग्री घेऊन सत्वरी निगता झाला ते काळी. पूर्ण ब्रह्म जो सनातन निर्विकल्प निरंजन. तयाची माया तिघन ब्रह्मादिकान कळेची. केले तयानेच हे विंदान असुरवद बनी कल्पून. परब्रह्म श्री गजानन न कळे विंदान दयाचे. इकडे सुमदा आनंदोनी मनी खेळवी तसे चिंतामणी. चिंता गेली सर्व हरोणी गजानना ते लक्षिता. 7 वर्षे पूर्ण भरता पुढे कैसी वर्तली कथा. तेव्हा सुमदा हर्षोन चित्ता प्राणनाथा प्रार्थित. थोर झालासे चिंतामणी व्रतबंध करावा आनंदानी. ऐसी आत्माजी या मनी ही पूर्ण करा ते काळी. प्रार्थोने आणावे भूसूर तैसेच नृपती थोर थोर. इंद्रादिक सर्व सुरवर योगी महातापसी. आधीच प्रार्थोनी कौडिन्यासी करावे व्रतबंध निश्चयासी.
अंकी घेऊन बालकासी सुकर्म करावे आनंदे. यापरी करावया उत्सवासी अगणित पाहिजे धनरत्न राशी. तरी आपण आता वनवासी हेतू पूर्ण नहा होय. सुमदेची ऐकता वाणी माधव हर्षला मनी. प्रेमांबुधारा लोटल्या नैनी सुशब्द कानी ऐकता. परी उद्विग्नता मनी दाटली स्तब्ध झाला ते काळी. चिंतामणी थोर उद्भवली कार्य केवी साधेल हे. राज्यहीन मी असता नसे माझी कोठे सत्ता. त्याहुनी असे दरिद्रता वनवास नशिबी सर्वदा. होता ऐसा चिंता तुर काहीन सुचे मनी विचार. तेव्हा सुमदेस अतिसत्वर मुनी दर्शना निघाला. पुढील अध्यायी कथा पवित्र थोर होता एक दंत. धूमकेतू येऊन त्वरित व्रतबंध करेल गणेशाचा. कथामृत हे रसाळ फार श्रवणे आल्हाद होय थोर. तरी श्रवणी घेऊनी सादर कथा रस सेवावा. चिंतामणी विजय ही विजयमाला श्रवणे जय होय प्राप्ततेला. देतसे अखंड सुखाला आवडी धरता श्रवणाची. धुंडी पालका धुंडीशा पूर्ण करी भक्ता आशा. हृदय वसोनिया जगदीशा स्वमहिमा वदविसी. सेवन करता हा कथारस पूर्ण होत असे तत्काळ आस. देवादिदेव तू सुरेश अगम्य महिमा असे हा. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदि गणेश भागवत. त्यातील सारांश परिसोत चतुर्दशो अध्याय रसाळ हा. त्या मायापुरीमध्ये तो राक्षस आता आनंदाने बसला होता धूम्रवर्ण की आता हे 2 मारायला पाठवलेत, हे मारतील. तर दूतांनी येऊन सांगितलं की त्याने असं मारलंय का नाही म्हणे ते दोन्ही राक्षस बाळांनी, की एकदम बघता बघता मारून टाकले. आता घाबरला हा, करायचं काय आता, आपले दिवस भरले, आपण आता संपलं. मग तेवढ्यामध्ये धूमकेतू म्हटला आता काय करायचं, तू स्वतः काय असं लढायला जाऊ नको, उलट तिला हे दे म्हणजे काय एक अभय दे आणि जाऊन भेट तिला. आणखीन त्याची मुंज करा आता गजाननाची लंबोदराची. आणि मग तेव्हा सगळं सैन्य बिन्य घेऊन जा आणि शत्रूचं किती बळ आहे काय आहे आणि संधी साधून त्याचा घात करायचा. आणि नाही जर मिळाली तेव्हा संधी म्हणजे सगळे सुर मुनी देव गंधर्व ऋषी मुनी सगळे घेऊन ये त्या व्रतबंधाला. नाही जर जमलं तर मग उत्सव करून माघारी ये. मग ती येईल आपल्या मुलाला घेऊन तुला भेटायला की आता बाबा माझ्या चुलत्याने माझ्यासाठी म्हणजे माझ्या मुलाचा एवढा मोठा सोहळा केला. आणि मग म्हणे मोका बघून मारायचं. म्हणजे बघा ही नीती कोणाची आहे, तेव्हा असुरांची होती आणि पुढच्या काळात ती यवनांची होती. जिजाबाईंचे वडील आणि त्यांचे भाऊ, 4ही भाऊ दरबारामध्ये गोड बोलावून आणलं त्यांना आतमध्ये आणि त्यांना मारलेलं आहे. म्हणजे हा एक साम दाम दंडभेद प्रकारच आहे खरं, पण असं गोड बोलून पण काटा काढणं हा प्रकार त्या राक्षस नीतीमध्ये आहे. मग सुसंधी साधून म्हणे तिघांचा घात कर, जेव्हा तो येईल स्वतः ती भेटायला आनंदाने. मग ह्याने काय सांगितलं धूमकेतूला, धूमकेतू अजून एक भाऊ आहे, 4 भाऊ, की बाबा तूच कर हे सगळं, तूच घेऊन जा. मग संग्राम भेरी ठोकल्या संकेत की जायचे लढायला, पण ते गुप्त संकेत असतो म्हणजे. आणि माया अशी घन आहे की गजाननच हे करून घेतलं की ये बाबा आता तू, आता तुझा नंबर आहे म्हणून त्यानेच करून घेतलं. मग त्याच वेळी तिकडे त्याच्या आईच्या मनात आलं सुमदेच्या की आता माझं बाळ मोठं झालं आहे ना, आता त्याचा व्रतबंध म्हणजे मुंज करायला पाहिजे. तर आपल्या नवऱ्याला बोलली माधवाला, तर म्हणे ऋषी मुनी सगळे बोलवा, देव बोलवा, अमकं बोलवा तमकं बोलवा, पण म्हणे काय करणार आपण आता, हे आपल्याकडे धनराशी अगणित पाहिजे. तर माधवाला पण तेच झालं की माझं कुणावर सत्ता नाही, माझ्याकडे राज्य नाही, मी वनवासात आहे, त्यामुळे दारिद्र्य माझ्या वाट्याला आहे. तर अशा वेळी आता माझ्या ह्या बाळाची मुंज थाटामाटात कशी काय होणार. मग असं आता पुढच्या अध्यायामध्ये आहे की तो धूमकेतू येईल आणि सगळे ऋषी मुनी देव दानव बोलून गणेशाची इथं मुंज करेल. हे पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहूया. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे चतुर्दशो अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः.